नवी मुंबई नेटवर्क। आपली माती आपले गाव, विमानतळाला दिबांचेच नाव। लोकनेते स्वर्गीय दीबा पाटिल के स्मृति दिवस के उपलक्ष्य में नवी मुंबई के भूमिपुत्रों ने जोरदार यलगार पुकारते हुए नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को स्वर्गीय लोकनेते दीबा पाटिल का नामांकन करने के साथ ही साथ सरकार और प्राधिकरण से जुड़े भूमिपुत्रों, शहरवासियों और झोपड़पट्टी के विभिन्न ज्वलनशील और प्रलंबित मुद्दों के खिलाफ फिर एक और बार अपनी आवाज बुलंद करते हुए 24 जून को सिडको के खिलाफ जोरदार प्रदर्शन करते हुए सिडको घेराव किया, जहां इस दौरान प्रकल्पग्रस्त आंदोलन को व्यापक बनाने और सिडको के खिलाफ जोरदार हुंकार भरने मुख्य तौर पे मौजूद रहे लोकनेते दीबा पाटिल अंतर्राष्ट्रीय विमानतल नामाकरण सर्वपक्षीय कृति समिति के अध्यक्ष दशरथ दादा पाटिल, उपाध्यक्ष पूर्व सांसद रामशेठ ठाकुर, ऐरोली के विधायक गणेश नाइक, विधायक मंदा मात्रे, विधायक प्रशांत ठाकुर, पूर्व मंत्री जगन्नाथ पाटिल, पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक, कांग्रेस के नेता महेंद्र घरत, पूर्व महापौर जगदीश गायकवाड़, पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत, डॉक्टर राजेश पाटिल, तमाम भूमिपुत्र, पूर्व नगर सेवक, नगर सेविकाएं आदि। स्वर्गीय दीबा पाटिल के जय घोषों के साथ असंख्य भूमिपुत्रों का जनसैलाब सीबीडी के सड़कों पर दिखाई दे रहा था। न आदि न अंत इस विशालकाय जन समुदाय जहां भूमिपुत्रों की एकजुटता और ताकत का परिचय दे रहा था, वहीं सरकार और सिडको को भी खुलेआम ये इशारा दे रहा था कि अगर उनकी मांगों को मान्य नहीं किया गया तो आक्रामक रुख अख्तियार करने से वे पीछे नहीं हटेंगे। इतना ही नहीं, इस दौरान भूमिपुत्रों की बुलंद आवाज और जय घोषों ने जहां इस आंदोलन को नई दशा और दिशा देती नजर आई, वहीं काले बादलों के नीचे हाथों में रक्त रंजित रूपी प्रतीकात्मक झंडा यही इशारा दे रहा था कि अब याचना नहीं, रण होगा। सिडको घेराव आंदोलन के दौरान बच्चे, बुजुर्ग, महिलाओं की बड़ी संख्या में मौजूदगी और उनकी एकजुट ताकत का परिचायक बनकर साबित हो रही थी। इस दौरान सभी मान्यवरों ने स्वर्गीय दीबा पाटिल के नाम का स्मरण कर उनके स्मृति दिवस पर एक ही प्रण लिया कि हार नहीं मानेंगे, अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को स्वर्गीय दीबा पाटिल का नाम जरूर दिलवाएंगे। इतना ही नहीं, स्वर्गीय दीबा पाटिल को नमन करते हुए उपस्थित मान्यवरों ने न केवल अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को स्वर्गीय दीबा पाटिल का नाम देने, बल्कि शहरी झोपड़पट्टी इलाकों में रहने वाले असंख्य प्रकल्पग्रस्तों के घरों को नियमित कर उन्हें उनका मालिकाना हक प्रदान करने और प्रकल्पग्रस्तों से जुड़े अन्य प्रश्नों के निराकरण के लिए भी अपनी आवाज बुलंद की। प्रकल्पग्रस्तों के इस संग्राम में नवी मुंबई, पनवेल, ठाणे और मुंबई से आए असंख्य भूमिपुत्रों ने हिस्सा लेकर स्वर्गीय दीबा पाटिल को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित कर कहा कि जंग जारी रहेगी। पत्रकारों से बात करते हुए इस दौरान गणेश नाइक ने आत्मविश्वास से लबरेज होते हुए कहा कि जिस दिन अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे से पहले हवाई जहाज से लोग उतरेंगे, यही आवाज गूंजेगी, स्वर्गीय दीबा पाटिल इंटरनॅशनल एअरपोर्ट में आपका स्वागत है। आत्मविश्वासाने बोलतो की ज्या वेळेला हा आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण होईल त्यावेळेला पहिलं विमान ज्याला येईल म्हणजे प्रवासाकरता ट्रायल करता नाही, त्यावेळेला दीबा पाटिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपण उतरत आहोत अशा प्रकारची घोषणा होईल, हा माझ्या मनातला विश्वास आहे। ते कसं घडेल, काय घडेल मी सांगत नाही, परंतु हे घडेल हे निश्चित। आता याच्या पलीकडे दीबा पाटलांचं नाव त्यांना देऊन ती प्रेरणा मिळेल, परंतु दीबा पाटलांनी ज्या कामाकरता किंवा ज्या कार्याकरता आपलं
जीवन व्यतीत केलं, आंदोलन केली, संघर्ष केला, ती शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची कामं, त्यांच्या घरांची कामं, त्यांच्या व्यवसायाची कामं, आता या ठिकाणी नुसते काय म्हणजे प्रकल्पग्रस्त नाही, तर आमचा आग्रह असा आहे की शासन एकदा काही सीमित कालानंतर जनतेचं शासन होतं, तर त्यावेळेला झोपडीत राहणाऱ्या लोकांनासुद्धा मालकी हक्काची घरं मिळाली पाहिजेत, कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांनासुद्धा मालकी हक्काची घरं मिळाली पाहिजेत, आणि आता ज्यांनी गरजेपोटी बांधलेली सगळी जी घरं, दुकानं, मकान जे असतील ती रेग्युलाइज करून त्याला कायमस्वरूपी अधिकृत म्हणून त्या ठिकाणी शिक्कामोर्तब झालं पाहिजे. त्यांच्या मुलाचं शिक्षण, त्याच्या मुलांचं आरोग्य, त्यांचं सांस्कृतिक कार्य, या सर्व गोष्टी होण्याकरता हा लढा चालू राहील. आज सगळे नेते एकरूप झालेत, सर्व धर्म, जात, पंथ, पक्षाच्या पलीकडे जाऊन हे आंदोलन सुरू झालेलं आहे, त्याला यश मिळेल हा माझा विश्वास आहे. इतना ही नहीं, रामशेठ ठाकुर ने जोरदार हुंकार भरते हुए कहा कि भूमिपुत्रों के विभिन्न प्रश्नों के साथ अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को स्वर्गीय दीबा का नाम प्रदान करने में वह पूर्ण तौर पे कटिबद्ध रहेंगे. हालांकि सिडको घिराव आंदोलन में सिडको एमडी से भेंट न हो पाने पर उन्होंने इस दौरान टॉन्ट जरूर कसा. गेल्या वर्षी ह्याच तारखेला 24 तारखेला सिडकोला निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामधल्या कालावधीमध्ये सुद्धा दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव द्यावं अशा प्रकारची मागणी आणि प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक या सर्वांची घरं रेग्युलाइज व्हावी, त्यांचे विविध प्रश्न जे आहेत ते सगळे प्रश्न सोडवले जावेत, याकरता आमची जी सर्वपक्षीय कमिटी जी आहे, जिचे अध्यक्ष हे दशरथदादा पाटील आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली या कमिटीमध्ये असणारे सर्व इथले स्थानिक आमदार, महापौर किंवा जे नेते मंडळी आहेत सर्वपक्षीय, सर्व समाजाचे, तर त्यांच्याबरोबर चर्चा व्हावी. खऱ्या अर्थानं अनेक प्रश्न इथं आहेत, म्हणजे 5, 10, 20 नव्हे, घरांच्या बाबतीतला फार मोठा प्रश्न आहेच, पण त्याच्याबरोबरीनं या विभागामध्ये जे प्रश्न निर्माण झाले आहेत नवीन शहरीकरणानं, नवीन औद्योगिकरणानं, तर त्यामुळे हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं पहिल्यांदा सिडकोबरोबर महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार सगळ्यांवर चर्चा करून हे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत. त्यासाठी दिबा पाटलांचं स्मृतिदिन ही तारीख आम्ही निवडली आणि आम्ही करतो आहे. दिबा पाटलांचं नाव मिळालंच पाहिजे आणि हे प्रश्न सोडवले पाहिजे, त्याकरता आम्ही सतत हे प्रयत्न चालू ठेवू. सिडको एमडी आज भेटले नाही, नेमकं काय कारण वाटतं? सिडको एमडीने आता आजारी आहेत अशा प्रकारचे निरोप आलेला आहे. आता खरोखर आजारी आहेत त्या मोर्चाच्या जास्तीनं आजारी पडलेत, आम्हाला काही कल्पना नक्की, पण ते आजारी पडले किती दिवस आजारी पडतील, त्याच्यानंतर जे असतील त्यांच्याकडे आपलं जाता येईल, पण हे नक्कीच कि आम्ही आमचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. इतना ही नहीं, नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को स्वर्गीय दीबा पाटिल का नामांकन देने के लिए सरकार को सबसे पहले पत्र भेजने वाली विधायक मंदा मात्रे ने दीबा पाटिल को सभी प्रकल्पग्रस्तों का प्रेरणा स्थान करार देते हुए कहा कि प्रकल्पग्रस्तों की यलगार के समक्ष सरकार को झुकना ही पड़ेगा. ज्यावेळी विमानतळ निर्माण करायला घेतलं ना, त्यावेळी दिबा पाटलांचे जे आमचे लोकनेते आहेत त्यांनी जे समाजासाठी काम केलं, आज आम्ही आमच्या दारामध्ये ज्या भिंती आहेत घराला, आमच्या दारात गाड्या आहेत, आम्हाला जे भूखंड मिळाले, आम्ही समाजात नेतृत्व करतो, त्याचं पहिलं प्रेरणास्थान हे दिबा पाटील होते. आणि आमच्या समाजाचे दिबा पाटलांचं नाव हे विमानतळाला लागावं, हे आमच्या घरात लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या समाजाची इच्छा आहे, इतर समाजाची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं, सरकार नमेल का? कोणतंही सरकार सरकार नमेल नाही तर सरकारला नमाला लावू आम्ही, आमचे आंदोलनं चालूच राहतील. स्वर्गीय दीबा पाटिल के नाम देने में विलंब करने वाली महाविकास आघाड़ी पर दशरथ पाटिल ने टॉन्ट कसते हुए कहा कि अब नकारात्मक विचारधारा को सत्ता से दूर और सकारात्मक विचारधारा वाले एक साथ आए हैं और इसीलिए अब उन्हें विश्वास है कि अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को स्वर्गीय दीबा पाटिल का नाम जरूर मिलेगा. ज्यांच्या मनामध्ये देण्यासारखं नव्हतं त्यांना जनतेने दूर केलेलं आहे. आज ज्यांच्या मनामध्ये इच्छाशक्ती आहे ते एकत्र आलेले आहेत. सकारात्मक विचार महाराष्ट्रामध्ये तयार होतोय, ही एक स्वागतार्थ गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की दिबा पाटलांचं नाव निश्चित होईल असा मला विश्वास वाटतो. आम्ही ज्या वेळेस आम्ही दर 3 महिन्यांनी आमच्या कार्यकारिणीची आढावा बैठक घेऊ, त्यामध्ये निश्चितपणे कुठपर्यंत कार्यक्रम हा नावाचं गेलेला आहे, अन्य प्रश्न काय आहेत यांच्या आढावा बैठक घेऊ. दिबा पाटलांच्या नावाने एक आम्हाला सर्व पक्षीय, सर्व समाजाला एकत्र घेण्याचं एक व्यासपीठ उभं राहिलं, हे आमचं भाग्य आम्ही समजतोय
आणि म्हणून दिबा पाटील हे आमच्याकडे निश्चितपणे एक दैवत आहे असं समजले गेले. आणि म्हणा आज आम्ही जे काही प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत ते मग रामशेठ ठाकूर साहेबांसारखी, गणेश नाईकांसारखी, जगन्नाथ पाटलांसारखी हे एक शक्ती आमच्या मागे जी उभी आहे ती शक्ती निश्चित आम्हाला सर्व तरुणांना किंवा या ठिकाणच्या जनतेला एक प्रेरणा देणार आहे, मार्गदर्शन करणारे आहे. आणि म्हणून आम्ही या सगळ्या याच्यामध्ये यशस्वी होऊ असं मला स्वतःला विश्वास वाटतो. दशरथ भगत ने स्वर्गीय दीबा पाटिल को भूमिपुत्रों के न्याय हक की आवाज बुलंद करने वाले त्याग पुरुष की उपमा देते हुए कहा कि शांति के मार्ग से आंदोलन जारी है. अगर फिर भी सरकार उनकी मांगों को मान्य नहीं करती तो रक्त रंजित आंदोलन होगा. जोपर्यंत शिडको असेल किंवा सरकार असेल, जोपर्यंत ही जी भूमिपुत्रांची ओळख आहे, ही ओळख जी आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलंच पाहिजे. त्यासोबत शहरी प्रश्न आहेत, भूमिपुत्रांचे ज्वलंत प्रश्न आहेत, झोपडपट्टी भागातले ज्वलंत प्रश्न आहेत. हे जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत संघर्ष हे करतच राहणार. जर या ठिकाणी शक्य आहे तिथे शांतता आणि लोकशाही मार्गाने हा आंदोलन होतो. जर सरकार कठोर होत असेल तर आंदोलकांना देखील कठोर व्हावं लागेल आणि भविष्यामध्ये रक्तरंजित क्रांती सुद्धा देखील केली जाईल. ही देखील दिबा पाटील साहेबांची आम्हाला शिकवण आहे. गौरतलब है कि पिछले साल भी जोरदार यलगार पुकारने वाले भूमिपुत्रों ने फिर एक और बार इस साल स्वर्गीय दीबा पाटिल के स्मृति दिवस पर जोरदार आगाज करते हुए इशारा दिया है कि यह आग की ज्वाला अब शांत नहीं होगी. ब्यूरो रिपोर्ट नवीन नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower